कल्याण डोंबिवली महापौर पदासाठी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण पडले आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी दिली आहे। सर्व इच्छुक उमेदवारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या। सध्या भाजपकडे अनुसूचित जमातीचा उमेदवार नसल्याने काही ठिकाणी ठरवलेला नाही आहे। 2 दिवसात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांची बैठक होऊन महापौर आणि इतर पदांचा निर्णय घेण्यात येणार आहे। आपण सर्व जाणता की रुटीनप्रमाणे जे आरक्षण पडलं पाहिजे ते आरक्षण यावेळी एसटी म्हणजे शेड्यूल ट्राइब अनुसूचित जमाती या साठी पडलेलं आहे। सर्वप्रथम त्या जे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि शिवसेना भाजपा युतीचा महापौर एसटीचा बसेल असं मला पूर्ण खात्री आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देतो। भारतीय जनता पार्टी काही नावावर सूचना आलेली आहे का किंवा आपल्या प्रवासात नाही, आमच्याकडे सध्या तरी एसटीचा उमेदवार नाहीये, त्यामुळे आम्ही काही अजून ठरवलं नाही। तिथपर्यंत म्हणजे पक्ष ठरवतील तोपर्यंत आता 1-2 दिवसांमध्ये म्हणजे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब आणि शिंदे साहेब हे बसतील आणि हा सगळा जो प्रक्रिया आहे ती पूर्ण पार करतील आणि जो महापौर स्टँडिंग बिंडिंग ह्या सगळ्या विषय आहेत हे विषय ते बसून बैठकीला बसून सोडवतील आणि त्यानंतर आमचा महापौर बसेल। महापौर हा युतीचा महापौर हा 1000% युतीचा बसणार आहे, काही शंका नाही। भाजपा शिवसेना ही जी युती आहे ही नैसर्गिक युती आहे आणि या युतीचाच महापौर बसेल। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, कल्याण।